मित्रांनो, हरे कृष्णा हरी बोल. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय आपण खूप सुंदर घेतलेला आहे. विषय असा आहे की ट्रेडिंग बद्दल आपण मार्गदर्शन करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस ट्रेड घेतो किंवा ट्रेड प्लॅन करायचा विचार करतो, त्यावेळेस ट्रेड प्लॅन करण्याच्या अगोदर आपण काय ऑब्झर्वेशन केलं पाहिजे यावर आपण आज एक 5-7 मिनिटं बोलणार आहोत. खऱ्या अर्थाने जर आपल्याला ट्रेडिंगमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक विषय समजून घ्या. ट्रेडिंगमध्ये जर आपल्याला नाही सक्सेस मिळाला तर आपण काही पण आहोत तुमच्या पुढे. म्हणून माझं एकच ध्येय आहे, आजकाल जे नवयुवक आहेत, तरुण आहेत, जे रिटेलर ट्रेडर आहेत, त्यांना फक्त याच्यातून बाहेर काढणे, या लॉसमधून बाहेर काढणे. म्हणून हे खूप सूक्ष्म गोष्टी मी तुम्हाला ट्रेडिंगबद्दल सांगणार आहे. तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं ट्रेडिंगमध्ये जर यशस्वी बनायचं असेल ना मित्रांनो, तर आपण पहिली आपल्या घरामध्ये भगवद्गीता आणा. श्रीमद भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. ट्रेडिंगमध्ये नाही सक्सेस झाला आपण तिथून पुढे बोलायचं. पहिली भगवद्गीता आणा आणि भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाच्या पाठीमागे उभा राहिले, अर्जुनाचे सारथी झाले. एवढं रणभूमीवर, युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर युद्ध जिंकून दिलं अर्जुनाला. हे सुद्धा ट्रेडिंगचं युद्ध जर आपल्याला जिंकायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या घरामध्ये भगवद्गीता आणा, भगवद्गीता वाचायला सुरुवात करा. 8 वर्षापासून मी भगवद्गीता वाचतो, फॉलो करतो. आणि म्हणून आज मी ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतो, म्हणजे मला तो गर्वाचा विषय सांगत नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी जो पाऊल ठेवतो त्या ठिकाणी सक्सेस मिळतो. हे फक्त श्रेय कोणाला जातं? हे गीतेला जातं, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला जातं. म्हणून सांगायचा विषय आहे की जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी बनायचं असेल तर श्रीकृष्ण भगवंताला सोबत घ्या. त्यांचा मित्र, त्यांचा सखा, त्यांचा सोंगडी, त्यांचा दास, त्यांचा सेवक बना. ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळतो. म्हणजे मिळतो. कोणत्या क्षेत्रामध्ये जा, कोणत्या फील्डमध्ये जा, त्या ठिकाणी सक्सेस मिळतो. म्हणून आपण विषयावर येऊ की आपण ज्यावेळेस ट्रेड प्लॅन करतो त्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस ट्रेड प्लॅन करतो त्यावेळेस आपण पहिलं तर आपण टाइम फ्रेम पाहायला पाहिजे. आता टाइम फ्रेम म्हणजे कसं, आता पहिलं तर आपण टाइम फ्रेम, आपल्याला मार्केट डाऊन आहे की अप ट्रेंड आहे किंवा साईडवेज आहे हे समजलं पाहिजे. मग ते कुठे समजतं आपल्याला? मार्केट अप ट्रेंड जाणार आहे की मार्केट डाऊन ट्रेंड येणार आहे की मार्केट साईडवेज चालणार, ते कुठं कळतं? तर 4 आवर्स टाइम फ्रेमला आपल्याला ते कळतं की मार्केट असं आहे, अप ट्रेंड आहे की मार्केट डाऊन ट्रेंड आहे. हे कुठे कळतं आपल्याला? मार्केटचा ट्रेंड अगोदर 4 आवर्स टाइम फ्रेम जो आहे त्याला मार्केटचं ॲनालिसिस करा की आजचा ट्रेंड काय आहे मार्केटचा. अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे की साईडवेज आहे, पहिले ही चेक करा. लगेच 9:15ला मार्केट चालू झालं आणि लगेच धपाधपा उड्या खायला त्याच्यामध्ये खूप शहाणे असले सारखं जर आपण केलं तर 100% आपण कोटी रुपये जरी आणले तर इथे लॉस होऊ शकतो. म्हणून मार्केटचा ट्रेंड अगोदर समजून घ्या. तर कोणत्या टाइम फ्रेमला? 4 आवर्स टाइम फ्रेमला मार्केटचा ट्रेंड काय आहे हे 4 आवर्सला समजून घ्या. आता दुसरा विषय, 4 आवर्सला मार्केटचा ट्रेंड आपल्याला समजला, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड किंवा साईडवेज. तर नंतर आपण 1 आवर्स टाइम फ्रेमला या. 1 आवर्स टाइम फ्रेमला आपण आलं की त्या ठिकाणी आपल्याला आपला सेटअप बसतो का, लेवल मार्क करा. मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठं आहे ते आपल्याला कळतं. काय मेजर रेजिस्टन्स आणि मेजर सपोर्ट हा कुठं आहे तो कुठे कळतो आपल्याला? 1 तासची जो टाइम फ्रेम आहे त्याच्यावर आपल्याला मेजर सपोर्ट आणि मेजर रेजिस्टन्स आणि मेजर सपोर्ट कळतो. कुठं कळतो? 1 तास टाइम फ्रेमवर आपल्याला मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स कळतो. त्या ठिकाणी काय करतो आपल्याला? त्याच्या मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला 1 तासावर कळतात. ते समजलं. मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स, मेजर सपोर्ट कुठं आहे आणि मेजर रेजिस्टन्स कुठं आहे हे आपल्याला 1 तास टाइम फ्रेमवर कळतं. हे समजून घ्या. दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप,
आपण 15 मिनिट टाइम फ्रेमवर या. 15 मिनिट 15 मिनिट टाइम फ्रेमवर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला लेवल्स मार्क करा. लेवल असे लेवल काढा किंवा हाय आणि लो ह्याचे लेवल मार्क करा. काय करा, ओपन कुठे झालाय, क्लोज कुठे झालेला आहे, त्याचा हाय कुठं आहे आणि त्याचा लो कुठं आहे, त्याचा हाय किंवा लोचा काय करा, लेवल्स काढा. त्याची लेवल्स आपल्याला 15 मिनिट टाइम फ्रेमवर लेवल्स काढायच्या. काय काढायच्या, आपण 1 तास टाइम फ्रेमवर सुद्धा लेवल चांगल्या प्रकारे काढू शकतो. पण तो 15 मिनिट टाइम फ्रेमवर सुद्धा आपण लेवल चांगल्या प्रकारे काढू शकतो. इथपर्यंत झालं 15 मिनिटवर. मग 15 मिनिटवर आपला सेटअप पुढे बसतोय. आपला सेटअप ऑर्डर ब्लॉकला बसतोय का, किंवा आपला सेटअप चेंज ऑफ कॅरेक्टरला बसतोय का, आपला सेटअप बसतोय का, किंवा आपला सेटअप फेअर व्हॅल्यू गॅपला बसतोय का, आपला सेटअप आपला सेटअप ऑर्डर ब्लॉकला बसतोय का, आपला सेटअप चेंज ऑफ कॅरेक्टरला बसतोय का, आपला सेटअप ब्रेकर ब्लॉकला बसतोय का, आपला सेटअप लिक्विडिटीला बसतोय का, हे आपण कुठे पाहायचं, 15 मिनिट टाइम फ्रेमवर चेक करायचं. आणि सगळ्यात शेवट जर आपला सेटअप बसत असेल, ऑर्डर ब्लॉकला बसत असेल, फेअर व्हॅल्यू गॅपला बसत असेल, चेंज ऑफ कॅरेक्टरला बसत असेल, इन्व्हेस्टमेंटला बसत असेल किंवा ऑर्डर ब्लॉकला बसत असेल, त्या ठिकाणी आपला सेटअप बसतो का हे पहा. ते पाहिल्याच्या नंतर ट्रेड प्लॅन करायचा. तसा घाई गडबड करायची नाही. आणि सेटअप बसल्याच्या नंतर 5 मिनिट टाइम फ्रेमवर घ्या. 5 मिनिट टाइम फ्रेमवर आल्याच्या नंतर आपल्याला एंट्री कुठे घ्यायची हे पहा. कॅन्डल क्लोज कुठे होते, आता हा कॅन्डल वरती क्लोज होते की कॅन्डल खाली क्लोज होते, हे 5 मिनिट टाइम फ्रेमवर पाहायचं. किंवा आपला वरती कॅन्डल जाऊन परत रिटेस्टला येते का हे पहा. रिटेस्टला आल्यानंतर कॅन्डल बऱ्याच वेळ 2-4 कॅन्डल बनवत असतात आणि पुन्हा वरती जाऊन परत रिटेस्ट होऊन परत वरती जात असतात. म्हणून 5 मिनिटाची कॅन्डल एंट्री आणि एक्झिट साठी ठेवा. 5 मिनिटाची कॅन्डल कुठे क्लोज होते, 1 मिनिट 3 मिनिटाला सुद्धा चेक करू शकतो की आपण कॅन्डल कुठे क्लोज होते किंवा रिटेस्टला येते का हे पाहायचं. आणि मग ट्रेड प्लॅन करायचा. पहिलं काय 4 हावर्स, दुसरा 1 हावर्स, तिसरा 15 मिनिटं आणि 5वा एंट्री एक्झिट साठी आपल्याला कॅन्डल कुठे क्लोज होते, रिटेस्टला येते का ते पाहून ट्रेड प्लॅन करायचा. उगीच ग्रीन कॅन्डल झाली, सपोर्ट रेजिस्टन्स पण काही लोकांना कळत नाही, ग्रीन कॅन्डल झाली लगेच वरती ट्रेड करायचा आणि तो लगेच आपल्याला काय करत असतो, ट्रॅप करत असतो. कारण बायरची आणि सेलरची फाईट चालू असते. बायर वर एकदा ट्रेंडला चालली की सेलर त्याला ढकलण्याचा प्रयत्न करतच असतात. म्हणून बायरची आणि सेलरची फाईट कुठं संपते ते पहा आणि मग संपल्यानंतर कॅन्डल कुठं क्लोज होते ते पाहिल्यानंतर एंट्री प्लॅन करा. म्हणून आजचा जो विषय होता की आपण काय करतो की 9:15ला मार्केट चालू झालं की मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, धबा ट्रेड करतो आणि लगेच मार्केट आपल्याला ट्रॅप करतं. मार्केट लगेच आपल्याला पुल बॅक मायनर ट्रॅप करून आपल्याला जाळ्यात ओढतं आणि आपले पैसे सगळे वाईप आउट होऊन जातात, कॅपिटल सगळं वाईप आउट होऊन जातं आणि नंतर आपला कॅपिटल संपल्यानंतर आपल्या नाकावर टिचून मार्केटवर जातं. त्यावेळेस स्मार्ट मनी काम करत असतात. म्हणून आपला सेटअप पुढे बसतोय, आपल्याला प्लॅन कुठे करायची, ट्रेड कुठं प्लॅन करायचा आहे हे सगळं समजून घ्या आणि नंतर एंट्री घ्या. तरच आपण मार्केटमध्ये सक्सेस होऊ शकतो. नाहीतर आज सेबीचा रिपोर्ट काय आहे, 93% लोक का सक्सेसफुल नाहीत, तर हे फक्त ओव्हर ट्रेडिंग, रेव्हेन्यू ट्रेडिंग आणि सायकोलॉजी आणि डिसिप्लिन हे जर आपण केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक डिसिप्लिन आपल्यामध्ये तयार होतं. म्हणजे आपण चेक करतो, म्हणजे डिसिप्लिन शिस्तीने चेक करायचं. ज्यावेळेस आपण शिस्तीने चेक करू त्यावेळेस आपल्यामध्ये ऑटोमॅटिक डिसिप्लिन बिल्डअप होईल आणि डिसिप्लिन बिल्डअप झाल्याच्या नंतर ट्रेडिंग डिसिप्लिनवाल्याच पैसा देते. आपल्यामध्ये जर डिसिप्लिन नसेल
आणि सायकोलॉजी व्यवस्थित आपली नसेल तर आपण करोड रुपये जरी लावले ट्रेडिंगमध्ये तर ट्रेडिंग पैसा देत नाही. जो शांत आहे, जो डिसिप्लिन आहे त्यालाच मार्केट पैसा देतो. म्हणून लगेच 10 वाजल्याच्या अगोदर तर मार्केटचा ॲनालिसिस करा. 10च्या अगोदर म्हणजे 10 वाजल्याच्या अगोदर काहीच करू नका. एकदा मार्केटला स्टेबल होऊ द्या. कॅन्डल अपसाईडला क्लोज होते की कॅन्डल डाऊन साईडला क्लोज होते की कॅन्डल साईडवेजच चालते ते लक्षात घेऊन ट्रेड करा. तरच आपण या ट्रेडिंगमध्ये सक्सेस होऊ, तर ट्रेडिंगमध्ये सक्सेस होणार नाही. बारीक सूक्ष्म गोष्टी जर आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायच्या असतील तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं एकच ध्येय, घराघरापर्यंत जे लॉसेस लोकांचे करोड रुपयाचे झाले त्याच्यातून लोकांना बाहेर काढणं, एवढं ध्येय मित्रांनो. हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हरे कृष्णा, हरे बोल.